प्रचाराचा दुसरा दिवस आणि आज सोसायटीमध्ये आम्ही आलो आहे. खरंच खूप बरं वाटतं आहे, कारण सगळे सोसायटीतले सगळे आम्हाला घरात बोलवत आहेत, आमचं स्वागत करत आहेत आणि आम्ही सांगतो आहे मशाललाच निवडून आणा. नाही 2007ला जेव्हा इलेक्शनला उभी राहिली त्याच्यानंतर मग घरी न बसता पाटणकरांच्या बरोबर समाजसेवेला सुरुवात केली. आता ती बरोबर राहून राहून मलाही समाजसेवेची सुरू झाली. राजकारण कमी आणि समाजकारणात मला थोडं जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून ते सगळे म्हणत असतील बहुतेक. खरं तर ही लढाई बोलत तर लक्ष्मी वर्सेस सरस्वती अशी आहे. जनतेने असं निवडून द्यायचं, कारण आज पाटणकर 10 वर्ष काम करत असताना मीही त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. जे काम करत होते ते आज मलाही काम माहिती आहे की BMCत कोणते प्रश्न मांडायचे, सोसायटीचे प्रश्न आहेत. आज तुम्ही बघाल BMCच्या सोसायट्या आहेत, त्यांचंही प्रकरण तसंच राहिलेलं आहे, त्यांचेही काही प्रश्न आहेत. आणि मला वाटतं लोकांनी कामं बघितलेत आणि आपण कामं घेऊन वोटिंग मागणार आहे. हे पण त्या घोंगड्या म्हणा, ब्लँकेट म्हणा आम्ही नाही देणार आहे. आम्ही काम घेऊन जनतेसमोर जाणार आहे. प्रश्न अगोदर तुम्ही करायलाच नाही पाहिजे, कारण की सतत 25 वर्ष शिवसैनिक दिवसरात्र काम करतात. विषय मीनाक्षी पाटणकरांचा नाही आहे, विषय आमच्या शिवसेनेचा आहे आणि शिवसैनिकांचा आहे. उमेदवार कुठलाही दिला असता तर आमचे शिवसैनिक दिवसरात्र करून निवडून आले नसते. परंतु आज सन्माननीय आमचे नगरसेवक अंजली पाटणकर सतत 10 वर्ष काम करत आहे. स्वतः ते BST चेअरमॅन होते. कोविड काळामध्ये हा परिसरामध्ये आम्ही संपूर्ण विभागामध्ये जेव्हा लोक घाबरले होते तेव्हा आम्ही शिवसैनिक स्वतःची जीवाची पर्वा न करता घरोघरी आम्ही फिरलो आहे. लोकांना त्यावेळी जनजागृती केली. इकडचे डॉक्टर लोक घाबरले होते, डॉक्टरांना एकत्र केलं तुम्हाला सांगतो. आणि व्यवस्थित आम्ही त्या 1.5 वर्ष कोरोना काळामध्ये संपूर्ण घाटल्याची जनतेला माहिती आहे की कुठला पक्ष फिरत होता. आज जे काय नवीन आले त्यांना माहीत पण नाही कोरोनामध्ये काय होतं, ते आपल्या घरात बसले होते. पण आमचे शिवसैनिक आणि आमचे रणरागिणी स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता घरोघरी लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी गेले होते. हे लक्षात तुम्ही ठेवा. तर जनतेला माहिती आहे, सर्व अपील करायची मला गरज वाटत नाही. संपूर्ण मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाच्या मागे सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, आमचे उद्धव साहेब असतील आणि शरद पवार साहेब असतील, संपूर्ण मुंबईमध्ये सर्वांना माहिती आहे मराठी माणूस ह्यावेळी 100% ठाकरे ब्रँडलाच मतदान करणार आणि हे आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर. शेवटी सर्वांना लक्ष्मी पण आवडतं आणि सरस्वतीचा शब्द म्हणजे हे पण आहे. परंतु लोकांनासुद्धा माहिती आहे की लक्ष्मी येणार आणि जाणार आहे. पण 5 वर्ष हे लक्षात घ्या, 5 वर्ष लोकांचं काम करायचं जे काय उमेदवार असेल, आमचे सन्माननीय आमची मीनाक्षीताई पाटणकर आणि आमचे शिवसेने हे सतत 24 तास लोकांच्या हितासाठी 5 वर्ष आम्ही कामं करतो. लक्ष्मी तुम्हाला पण माहिती आहे, आज तुमच्याकडे उद्या माझ्याकडे. लक्ष्मीचा काय भरोसा नाही आहे. परंतु उमेदवार असा लोकांनी निवडून दिला पाहिजे की तुमच्या सुखात आणि दुःखात आले पाहिजे. हे मी जनताना आणि आमच्या घाटलेकरांना बोलायची मला आवश्यकता नाही. संपूर्ण घाटला हा संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या 15 तारखेला जेव्हा मतदान होणार आणि 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल तर भरघोस मताने कमीत कमी 3 ते 5 हजार मताने आमचे मीनाक्षीताई निवडून येणार. त्यामध्ये मला काही वाटत नाही. आता काय माहिती आहे का, डिसेंबरचा काळ गेला म्हणून ते लोकांना थंडी वाजत होती, त्यांना असं वाटलं होतं की ब्लँकेट वाटायचं. पण ते चूक त्यांची नाही आहे, कारण की समोरचा जो उमेदवार आहे त्यांना जास्त थंडी भरून आली होती. त्या हिशोबाने त्यांनी ब्लँकेट वाटलं. त्यांना वाटलं की लोकांना ब्लँकेट वाटून मतं भेटतं, असं काही नाही आहे. लोक समजदार आहेत, लोकांना सर्व माहिती आहे. तुम्ही ब्लँकेट वाटा, तुम्ही साड्या वाटा, तुम्ही अजून तुम्हाला काय वाटायचं वाटा, पण शेवटी जेव्हा मतदान होणार तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मतदान होणार फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा फडकणार. बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार यांचे स्थानिक अधिकृत उमेदवार आहेत. आणि जनतेने यांना का निवडून द्यायचं, गेली 10 वर्ष ज्यावेळी सन्माननीय अनिल पाटणकर हे नगरसेवक होते, त्यांनी विभागामध्ये निरनिराळी कामं जी लोकांची केलेली आहेत आणि त्या कामाचा पाठपुरावा करून लोकांना माहीत आहे की आपल्याला या घाटल्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा होत्या ते सन्माननीय अनिल पाटणकर यांनी दिलेल्या आहेत. आणि गेली 10 वर्ष त्यांनी हा घाटला सांभाळलेला आहे. कोरोनाचा काळ असू दे, शौचालय असू दे, लादीकरण असू दे, गटारीकरण असू दे, अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. ह्याच नव्हे तर लोकांच्या ज्यावेळी घाटल्यामध्ये या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला होता तेव्हा लोकांच्या घरावरची पत्रे उडालेले, त्यावेळी प्रत्येकाच्या घराघोरीमध्ये जाऊन त्यांनी टेम्पो भरून लोकांच्या छतावर पत्रे टाकलेले आहेत. हेच नव्हे तर लोकांच्या कोरोना काळामध्ये
त्यांच्या घरी जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची विचारपूस केलेली आहे। कोरोना काळामधले जे औषधं असतील, पीपी किट असतील, अशा प्रकारच्या विविध गोष्टी त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये पाटणकर परिवार हा ठोस रुजलेला आहे आणि म्हणून लोक या मुंबई महानगरच्या पालिकेच्या निवडणुकीला भरघोस मताने सौ मीनाक्षी वहिनी अनिल पाटणकर यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन 101,000% आणि 101,00,000% आमची सीट निवडून येईल एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो। नाही, कसं आहे माहिती आहे, लोकांना लालच देऊन विकत घेणारा पाहण्याच्या लोकांनी विचार केलेला आहे आणि वहिनी बोलतात एका ठिकाणी लक्ष्मी आणि एका ठिकाणी सरस्वती आहे, परंतु सरस्वतीचं पूजन हे सर्व लोक आधी करतात। लक्ष्मी काय येते जाते, परंतु या ठिकाणी लक्ष्मीला देऊन लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। कारण घाटल्या विभागातली लोक सुज्ञान आहे, कोणाला वोटिंग करायची आणि कोणाला नाही करायची हे लोकांना परिपक्व माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारची वोटिंग आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला होणार हे 100% मी या ठिकाणी खात्रीपणे सांगू। आता जरी आम्ही त्यांना फोन केला तरी ते 12 वाजता ते उठून येण्यासारखी व्यक्ती आहे आणि आज त्यांची मिसेस मीनाक्षीताई वहिनी पाटणकर उभ्या राहिल्यात। त्यांना मशालला आपल्याला निवडून द्यायचे आणि आपल्याला उद्धव ठाकरे साहेब तेव्हा त्या करोनाच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री होते म्हणून आमचा हा महाराष्ट्र मैत वाहून गेली असती, त्यांच्यामुळे आम्ही टिकलो आणि सगळ्यांच्या घरोघरी पाटणकर साहेब वहिनी सगळे आम्ही त्यांच्यासोबत होतो। सगळं फिरून त्यांनी सगळ्यांना हे दिलं, मदत केलेली आहे आणि ती मदतीची त्यांना आता आम्हाला मोबदला द्यायचा आणि मशालला शिक्का मारून येणारे 15 जानेवारीला त्यांना निवडून द्यायचं आहे। जर आता मशालला नाही निवडून दिली तर मग लोकांना त्याचं मग पुढचं काय ते कळेल लवकर, तेव्हा लोकांनी विचार करायचा, कोणाच्या कशाला बळी नाही पडायचं आणि मशालला शिक्का मारायचा आपल्याला मुंबई टिकवायची असली तर। आणि आपली पाटणकर साहेब असे आहेत की सगळ्यासाठी धावणारे व्यक्ती आहे ते आणि वहिनी आमच्या चांगल्या अभ्यासू आहेत, त्यांना निवडून द्यायच्यात। लोकांनी विचार करायचा ह्या गोष्टीचा। जय महाराष्ट्र, जय हिंद। त्यांना निवडून यासाठी द्यायचं आहे की त्यांच्याकडे ही जी माणसं आलेली आहेत ही काय भाड्याने आणलेली नाही आहेत, ही स्वतःहून आलेली आहेत। कारण त्या दोघं नवरा बायकोंचं असं प्रेम आहे या समाजावरती, तर त्या प्रेमापोटी ही सगळी जनता ही खेचून आलेली आहे। आणि मीनाक्षीताईबद्दल बोलायचं झालं आणि पाटणकर साहेबांबद्दल बोलायचं जर झालं तर अतिशय नेतृत्ववान आणि कर्तृत्ववान हे दोघे आहेत, त्याच्यामुळे ही सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे। पाटणकर साहेबांबद्दल जर बोलायचं जर झालं तर मी स्वतः बघितलेलं आहे, पाटणकर साहेबांना लहान मुलांचा लळा खूप आहे। त्याच्या गाडी जरी असले किंवा चाळीतून जात जरी असले तर लहान मुलांच्या खांद्यावर हात ठेवल्याशिवाय ते पुढे जात नाही, ही एक गोष्ट मला त्यांची फार आवडते। आणि खरोखरच जसं शनी शिंगणापूरला दरवाजे नाहीत तसे यांच्या ऑफिसला दरवाजे नाहीत, ही एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की कधीही जा केव्हाही जा तर ते या जनतेच्या हाकेसाठी उभे असतात, जनतेला नेहमी मदत करतात। मागे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा फार अप्रतिम त्यांनी लोकांना मदत केली, लोकांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांनी विचारलं। त्या मीनाक्षीताई तर स्वतः एवढं फिरून लोकांची संवाद साधून काही तुमचे काही प्रॉब्लेम असतील काय असतील ते या आम्हाला सांगा, आम्ही ते सगळे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करू। आणि खरोखरच मीनाक्षीताईने ते प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत। बघा आपण त्यांच्याबरोबर किती चालतो, त्या आपल्याबरोबर किती चालतात हे महत्त्वाचं नाही, पण आपण त्यांच्याबरोबर किती चालतो हे फार महत्त्वाचं आहे। खूप काम केलेलं आहे, बरोबर आहे। तर या सगळ्या कामाची पोचपावती आहे, हा जो माहोल आहे, हा जे काय महिला मंडळ आहे ही त्याचीच पोचपावती आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही राहतो। बघा मी पाटणकर साहेबांना खूप मनापासून त्यांना मानतो आणि खूप मनापासून माझ्याबरोबर जे काही सहकारी माझा मित्रपरिवार आहे आम्ही मोठ्या संख्येने या मशालाच निवडून आणणार आहे आणि मशालाच आम्ही मतदान करणार आहोत। त्यांची कामं आतापर्यंत 5 वर्षात चांगली आहेत, कोरोना काळात पण त्यांनी कामं चांगली केली। बाकी इतर पक्ष कुठलाही बघायला किंवा पाहण्याला काही करायला आलेला नाही आहे इकडे। त्यांनी कामं खूप चांगली केली कोरोनाच्या काळात पण। धान्य कोणाला कोणा गोरगरिबांना ते पोचले तिथपर्यंत आणि फवारणी करणे हे सगळे कामं त्यांनी केलेत। 100% ताई निवडून येणार मीनाक्षीताई। जय महाराष्ट्र। आणि पाटणकर बाई म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलायचा प्रश्नच येत नाही। त्यांची कामं पण चांगले आहे, त्यांचा स्वभाव पण चांगला आहे, सगळ्यांना प्रेमाने वागून घेतात। आणि वहिनी पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून भरपूर वर्ष काम करतात, त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही। आणि
आमची पण इच्छा आहे की आमची मशाल निशाणी निवडून यावी आणि आमचा जल्लोष व्हावा आणि आमचा भगवा फडकावा आणि आमचा उद्धव ठाकरे जास्त पुढे धावावे एवढीच आमची इच्छा आहे बस. अनिल पाटणकर नगरसेवक असल्यापासून त्यांचं जे काम आहे ना ते काम एवढं आहे. पहिल्या नगरसेवकांनी 15 वर्ष नगरसेवक होते, कधी त्यांनी काम केलेलं नाही आहे. आणि करोनाच्या काळात अनिल पाटणकर, आमचे आमदार प्रकाश फातोरपेरकर हे लोक आम्हाला सगळं पुरवत होते धान्य. हां कोविडच्या काळामध्ये. आणि 15 वर्ष त्याच्या आधी नगरसेवक होते, काय कामं केली त्यांनी 5 वर्षामध्ये तरी कामं केली अनिल पाटणकरनी. दुसरं इकडे कोणी इकडं फिरकत नव्हतं. मशाल निवडून येणार, कारण आता युती झालेले तर मशाल निवडून येणार. आम्ही गद्दार लोक आणलेले नाहीत, आमच्याकडे निष्ठावंत आहे. आणि आमची ही शिवसेना आमच्या उद्धव साहेबांची आहे, खरी ही निष्ठावंतांची शिवसेना आहे. कुणी मला लायरे वगैरे आमची मी काढली शिवसेना ही माझी शिवसेना असं म्हणून होत नाही, असं करत नाही. आमच्याकडे पैसे कोण वाटत नाही. हे सगळं असे पक्षाच्यावर निष्ठा ते सगळं येतात इथे. घराघरात जाऊन बायकांना साड्या कोणी वाटल्या नाही, साड्या वाटतात विरोधकच वाटतात. साड्या वाटताना आम्हाला दाखवा. आमच्या नगरसेवकाची कामं बघा आणि विरोधकांनी काय कामं केली ही पण बघा. छान वाटते. मीनाक्षी पाटणकरांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण असतं आणि आम्हीच जिंकून येणार मशाल. जय महाराष्ट्र सगळ्यांना. मीनाक्षी ताई पाटणकर म्हटलं की विषयच येत नाही कोणत्याही गोष्टीचा. त्यांचं काम म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की कसं काम आहे त्यांचं आणि कसं नाही. त्यामुळे आज त्यांच्या मागे एवढ्या महिला घरातलं काम वगैरे सोडून जे सगळं आहे त्या मोठ्या संख्येने ह्या सगळ्या महिला आज फक्त वहिनींसाठी आहेत. आणि वहिनी आणि आमची मशाल उद्धव साहेबांची निशाणी मशाल आम्ही 100% म्हणजे 100% निवडून येणार म्हणजे येणारच, त्यात काही वादच नाही. बाकी कोणी काही सांगू दे, मशाल आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. जय महाराष्ट्र. आम्ही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यांचीच पार्टी जिंकणार. मीनाक्षी ताई पाटणकर